मासिक पाळी हा विषय महिलांमधला सगळ्यात कॉमन विषय आहे. तर आज मासिक पाळीमध्ये होणाऱ्या समस्यांबद्दल थोडीफार माहिती सांगणार आहे. मासिक पाळी जवळ आली की स्त्रियांना हे नकोसेच वाटतं. का तर यामध्ये पाठदुखी, कंबरदुखी, पायामध्ये गोळे येणे यासारखे त्रास सर्रास सगळ्यांनाच जाणवतात. महिलांमध्ये तसेच मुलींमध्ये सुद्धाही जाणवतात. मासिक पाळी येण्याच्या आधी किंवा मासिक पाळीमध्ये या समस्या जाणवतात. तर हे का होतं? या काळामध्ये शरीरामध्ये होणारे हार्मोनल बदल आणि होणारा शारीरिक त्रास. तर आयुर्वेदामध्ये काही असे सोपे उपाय सांगितलेत की या समस्या आपण कमी करू शकतो. तर पहिला आहे, रोजच्या आहारामध्ये गोड पदार्थाचं सेवन हे कमी करावं. आहारामध्ये कॅलरीचं प्रमाण वाढलं की हार्मोनल संतुलन बिघडतं आणि मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदना ह्या वाढतात. त्यामुळे गोड पदार्थाचे सेवन हे कमी करायचं. दुसरं आहे, मिठाचं प्रमाण हे आहारामध्ये कमी करायचं. शरीरामध्ये अनावश्यक पाणी साठून राहतं, त्यामुळे मासिक पाळीमध्ये वेदना ह्या वाढतात. त्यामुळे मिठाचे प्रमाण कमी करावं. तिसरं आहे, मासिक पाळी येण्याच्या अगोदर 2 ते 3 दिवस रात्री कोमट पाणी मधून त्रिफळा चूर्ण घ्यावं. आणि चौथं आहे, हिरव्या पालेभाज्या, कोथिंबीर, बटाटा, पालक, चिक्कू, सफरचंद इत्यादी विटॅमिन बी असलेले पदार्थ सेवन करावे. तसेच फळेही सालीसहित आणि डाळीही सालीसहित खाव्यात. तसेच जिरे पावडर 1 चमचा, हिंग पावडर 1 चमचा आणि गूळ 2 चमचे अशा छोट्या छोट्या लहान गोळ्या तयार करायच्या. दिवसातून 3 ते 4 वेळा या गोळ्या खायच्या. हे उपाय जर केले तर मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदना या आपण कमी करू शकतो. धन्यवाद.